सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल आणि रांगडा खेळ असलेल्या कबड्डीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तसेच राज्यातील गुणवंत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सिन्नरची पावनभूमी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे। नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सह्याद्री युवा मंच सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 73वी महाराष्ट्र राज्य पुरुष महिला अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2026चा बिगुल वाजला असून शिवचषक या नावाने ही भव्य क्रीडा स्पर्धा सिन्नर येथील नमो क्रीडा नगरी आडवा फाटा येथे उभारण्यात आलेल्या मैदानात ही स्पर्धा पार पडणार आहे। गेल्या 5 वर्षापासून सातत्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा यशस्वीपणे राबवून लाल मातीतील खेळाला ग्रामीण भागात पुनर्जीवित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे। त्यामुळे या स्पर्धेतून निवडलेले संघ व खेळाडू राष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करतात। हे अभिमानास्पद असल्याची माहिती नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव व सह्याद्री युवा मंच सिन्नरचे संस्थापक अध्यक्ष उदय सांगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। छत्रपती शिवरायांचा वारसा जपत शिवचषकाचे यंदाही नियोजन दिनांक 2 एप्रिल ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडणार आहे। या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील कबड्डीचा थरार सिन्नरमध्ये एकवटणार असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे खेळाडू आपल्या कौशल्याची चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत। या क्रीडा महोत्सवाला नाशिककरांनी आवर्जून हजेरी लावण्याचे आवाहन उदय सांगळे, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सुनील बच्छाव, कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंत जाधव, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रराजे भोसले, दादाजी भुसे तसेच सर्वच पक्षांचे प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची 73वी राज्यस्तरीय स्पर्धा याचं यजमानपद आपण नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्याने घेतलंय। म्हणजे नाशिक जिल्ह्यानेच आपलं यजमानपद घेतलेलं आहे आणि गेली यजमानपद मिळण्यासाठी 2-2, 3-3 वर्ष हा पाठपुरावा घ्यावा लागतो। याचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार हे अध्यक्ष होते आणि दादा हयात असतानाच जिल्हा अध्यक्ष जयंत भाऊ जाधव, आपले राज्य मुख्य कार्यवाह मोहन अण्णा, तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आणि आता कबड्डीच्या देखील जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीत ज्यांचा आता सहभाग आहे ते आमचे सुनील बच्छाव सर, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आपल्या जिल्ह्याला हे यजमानपद घेतलं आणि जवळजवळ 25 जिल्ह्यांचे विदर्भ वगळता खेळाडू, महिलांचा संघ आणि पुरुषांचा संघ असे सुमारे 800 खेळाडू आणि 50च्या वर प्रशिक्षक, पंच हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यांची सगळ्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, ही सगळी क्रीडा नगरी आपण त्या ठिकाणी उभी आता करणार आहे। आजच आम्ही सिन्नरमध्ये त्याचं मैदानाचं भूमिपूजनही केलं। त्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवचषक असं आपण ह्या स्पर्धेला नाव दिलेलं आहे। आणि जी काही क्रीडा नगरी आहे, आपल्यालाही माहिती आहे का, खेलो इंडियाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खेळांना विशेष प्रोत्साहन दिलं आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांच्या नावानं नमो क्रीडा नगरी असं आपण त्या क्रीडा नगरीला नाव दिलेलं आहे। आणि अजितदादा पवार हे आपल्या कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष होते। दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि म्हणून दादांची एक आठवण म्हणून आपण ते जे काही गेट आहे त्याला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावानं प्रवेशद्वाराला आपण नाव देतोय। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही आपले गिरीश भाऊ महाजन, बच्छाव सर
आणि आम्ही परवाच मुख्यमंत्री महोदयांनाही निमंत्रण दिलं. साहेबांनी त्या दिवशी आम्हाला निश्चितपणानं मी स्पर्धेला येणार आहे, आपल्याला वेळ कळवतो. आता येत्या मंगळवारी आम्हाला उद्घाटक म्हणून ते येत आहे की उपस्थिती एक दिवस देत आहे, त्याची माहिती मिळेल. परंतु यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. विशेष करून आता आम्ही सगळ्यांनीच, कारण ही स्पर्धा घेणं म्हणजे प्रचंड, ते सगळे खेळाडू एकाच वेळेस येणं राहणं, ते सर्व नियोजन. खेळाबरोबर काही सांस्कृतिक कार्यक्रमही आपण ठेवले, फोकलोक असेल, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम रोज त्या ठिकाणी ठेवलेले. किती संघ? 25 संघ आहे. 25 महिला आणि 25 महिला आणि 25 पुरुष. प्रत्येक जिल्ह्याचा संघ येईल. आणि विशेष म्हणजे याच्यातून जे संघ जिंकता ते आपल्या राज्याचं देशाला प्रतिनिधित्व करता. आणि प्रो कबड्डीचे जितके खेळाडू आहे त्या सगळ्यांना या स्पर्धेत खेळावंच लागतं. त्यामुळे त्यांचाही सगळ्यांचा सहभाग या स्पर्धेत हा निश्चितपणानं राहतो. साखळी पद्धत आणि बाद पद्धत. अगोदर साखळी पद्धत 3 दिवस, नंतरचे 2 दिवस बाद पद्धत. आतापर्यंत आपण मैदानावर घेतल्या होत्या, यावर्षी हे सगळे सामने मॅटवर आहे. कारण आता जे काही राष्ट्रीय, राज्य आणि इंटरनॅशनल जे नॉर्म्स आले ते सगळ्या स्पर्धा आता मॅटवरच होत आहे. त्यामुळं ह्या स्पर्धा ही मॅटवर घेतोय आपण. नाही, ह्या स्पर्धेला ही अजिंक्यपद स्पर्धा आहे, ही निवड चाचणी आहे. याला पारितोषिक म्हणजे नाही, रोख नसतात काही. याला याच्यात चषक आपण देतो, सन्मान चिन्ह देतो, प्रत्येकाला असोसिएशनचं सर्टिफिकेट असतं. आणि आताच मोहन अण्णांनी, जयंत भाऊंनी सांगितलं की या सर्टिफिकेटला किंवा या सगळ्या निवडीला खूप महत्व आहे. उद्या नोकरीमध्ये प्रत्येक ठिकाणी ह्या तुम्ही असोसिएशन कोण खेळलेले, तुम्ही अधिकृत असोसिएशनच्या संघात होते, त्यामुळं त्याला खेळाला आणि त्या सामन्यात त्याचा प्रवेश होणे यासाठीच महत्व आहे. पहिली तर लढाई जिल्हा संघात जाण्यासाठी असते, जिल्हा संघातून त्या राज्य संघात जाण्यासाठी असते. तुम्ही जर कबड्डीच्या खेळाडूंशी जर तुम्ही चर्चा केली तर ह्या निवडीला किती महत्व आहे, म्हणजे जिल्ह्याची टीम होण्यासाठी सुद्धा त्याला किती मेहनत करावी लागते. तुम्ही कबड्डीचे खेळाडूंशी आपल्याला जर कधी संधी मिळाली तर ते निश्चितपणे तुम्हाला सांगतील. आता सन्माननीय बच्चाव सरांना, आम्ही जयंत भाऊंनी अनेक मान्यवरांना निमंत्रण दिलेलं आहे. आपले कुंभमंत्री गिरीश भाऊ महाजन आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण हे घेतोय, तर छत्रपतींच्या एक वारसा असणारे शिवेंद्र राजे भोसले, आपले बांधकाम मंत्री, त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे. राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब यांनाही विनंती केलेली आहे. आपले जलसंपदा मंत्री सन्माननीय विखे पाटील साहेब त्यांनाही विनंती केली आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनाही विनंती केली आहे. सुनेत्राताई वहिनी यांना देखील आम्ही विनंती केली आहे. सुनीलजी तटकरे साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनाही उद्घाटक म्हणून 2 तारखेला आपण उपस्थित राहण्याची विनंती केली. अनेक मान्यवरांना हे केलं आहे, कारण शेवट आपला जे राज्यातले अनेक संघ याच्यातून देशाला प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच पक्षाच्या सर्वच नेते मंडळीला आम्ही त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे.